देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, मी संपादक नितीन कालेकर. एन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मावळची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणावर सध्या संकटाचे सावट आहे. ज्या धरणातून लाखो लोकांची तहान भागते, त्याच धरणाच्या कुशीतून रातोरात मुरुम आणि मातीची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे ही लूट चक्क 50 डंपरच्या ताफ्यानिशी सुरू असल्याचा धक्कादायक आरोप शिवशाही व्यापार संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केला आहे. भ्रष्ट अधिकारी आणि मुरुम माफियांच्या या अभद्र युतीवर आता थेट मोक्का MCOCA लावण्याची मागणी होत आहे. पाहूयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट. पवना धरणाच्या अस्तित्वाचा लढा, मुरुम माफियांनी धरण पोखरले, युवराज दाखले यांची आक्रमक भूमिका. मावळची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणाच्या परिसरातून सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम आणि मातीची तस्करी सुरू आहे. रात्रीच्या अंधारात 50 पेक्षा अधिक हायवा डंपर विना नंबर प्लेटचे फिरत असून धरणाच्या पात्रात 20 ते 30 फूट खोल खड्डे पडले आहेत. यामुळे धरणाच्या भिंतीला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवशाही व्यापार संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. जर 7 दिवसांत वापरू माफियांच्या मुसक्या आवळल्या नाही तर शेतकरी आणि व्यापारी मिळून मंत्रालयावर ठिय्या आंदोलन करतील, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. आता प्रश्न हा उरतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही चोरी प्रशासनाला दिसत नाही का, की अर्थपूर्ण तडजोडीमुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. युवराज दाखले यांच्या इशाऱ्याने आता सरकार खडबडून जागे होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. एन मराठी न्यूजसाठी संपादक नितीन कालेकर, पिंपरी चिंचवड.